वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी यांनी आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंच देखील जमीन देणार नाही। या शक्तीपीठ महामार्गामुळे आमचे नुकसानच होणार आहे, कुठलाही फायदा होणार नाही। यासाठी आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असे सांगितले आहे। आज आम्ही इथं बाभुळगावचे सर्व बाधित शेतकरी ज्यांना सुनावणीचे अर्ज आलेले आहेत, नोटीस आलेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना घेऊन आज एसडीएम कार्यालय वसमत येथे हजर झालो असून आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की आम्हाला ह्या शक्तीपीठासाठी 1 इंच जमीन द्यायची नाही असा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निर्धार करण्यात आलेला आहे। कारण हा जो रस्ता आहे हा शेतकऱ्याच्या कुठल्याच फायद्याचा नसून शेतकऱ्याचं कुठलंही वाहन, बैलगाडी किंवा दुसऱ्या प्रकारचं काही वाहन हे त्या रोडावरून जाणार नाही आणि हा पूर्ण बंदिस्त रस्ता असून जमिनीपासून हा रस्ता कमीत कमी 15 ते 20 फूट उंचीवर आहे। तरी स्थानिक लोकांना याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। याचा जो फायदा होणार आहे ते मोठमोठे व्यापारी लोक आणि धनदांडगे यांच्यासाठीच हा रस्ता होतोय। आम्ही गेल्या 1 वर्षापासून वारंवार रस्ता रोको केलं, धरणे आंदोलन केलं, तरीही सरकार आमचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसून आम्ही 12 तारखेला मुंबईला सुद्धा आझाद मैदानावर आंदोलन केलेले आहेत आणि येणारं आंदोलन आमचं 8 तारखेला लातूरला एक 12 जिल्ह्याची राज्यस्तरीय परिषद ठेवलेली असून त्या सुद्धा परिषदेसाठी आम्ही हजर राहणार आहोत। आज वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयात बाभुळगाव येथील जे शक्तीपीठ महामार्ग बाधित जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या आक्षेपार्जावर आज वसमतच्या कार्यालयात सुनावणीसाठी आज सर्व शेतकरी बांधव इथे आलेले आहेत। यांची प्रमुख एकच मागणी आहे की शक्तीपीठ महामार्ग हा आम्हाला नकोय, तो आमच्यावर लादू नका, हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करा। यासाठी शेतकऱ्यांनी आजपर्यंत जिल्हाधिकारी असो, उपविभागीय अधिकारी असो किंवा शासकीय कर्मचारी असो, प्रत्येकांना निवेदन दिले। आतापर्यंत वसमतमध्ये जवळपास 4 ते 5 वेळा आंदोलनं केली, तरी देखील शासनाला जर आमच्या भावना कळत नसतील तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय यामध्ये पर्याय राहणार नाही, असे सगळ्या शेतकऱ्यांचं मनोगत झालेलं आहे। माझी सुद्धा जमीन यामध्ये जात आहे आणि याच शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात 8 तारखेला उद्याच्या येणाऱ्या लातूर येथे एक शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची एक परिषद होणार आहे। त्यामध्ये मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की होईल तितक्या जास्त शेतकऱ्यांनी त्या परिषदेला हजर राहावं आणि हे शक्तीपीठ महामार्ग कशा प्रकारे आपल्या संसार उद्ध्वस्त करणार आहे ते त्याबद्दल आपण त्याची अधिक प्रमाणे आपण त्याची माहिती घ्यावी आणि जो की गैरसमज आहे शेतकऱ्यांमध्ये की काही